नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की काही लोक आपल्याला अशा गोष्टी करायला भाग पाडतात ज्या आपल्याला करायच्या नसतात, तरीही आपण त्यांना नकार देऊ शकत नाही? हो. अनेकदा आपण एखाद्या सेलमध्ये जातो किंवा कुणाशी तरी बोलतो आणि नको असलेली गोष्ट विकत घेतो. हे नेमकं कशामुळे होतं? याला रॉबर्ट सियाल्डीनी वेपन्स ऑफ इन्फ्लुअन्स म्हणतात. आपल्या मेंदूमध्ये काही असे शॉर्टकट्स आहेत जे एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की आपोआप सक्रिय होतात. चला तर मग समजून घेऊया लोकांच्या मनावर राज्य करण्याचं हे पहिलं गुप्तीत. चला तर मग एका विलक्षण प्रयोगापासून सुरुवात करूया. M.W. फॉक्स नावाचे एक प्राणी वर्तणूक शास्त्रज्ञ होते. त्यांनी मदर टर्कीवर म्हणजे टर्की पक्षाच्या मादीवर एक अभ्यास केला. त्यांना असं आढळलं की मदर टर्की तिच्या पिलांची काळजी घेण्यासाठी फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते. एकाच गोष्टीवर? ती कोणती? त्यांच्या चोचीतून येणारा चिपचिप आवाज. काय सांगताय? हो. जोपर्यंत पिल्लू हा आवाज काढतंय तोपर्यंत ती त्याची पूर्ण काळजी घेणार, त्याला खाऊ घालणार, ऊब देणार, सगळं काही. पण जर पिल्लाने तो आवाज नाही काढला तर ती त्याच्याकडे बघणार पण नाही. प्रसंगी त्याला मारूनही टाकेल. एक मिनिट. फक्त आवाजावर? म्हणजे पिलाचा वास कसा येतो, ते कसं दिसतं, याला काहीच महत्त्व नाही? काहीच नाही. पण हे तर म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीने खूपच धोकादायक नाही का? म्हणजे कुणीही शिकारी प्राणी त्या आवाजाची नक्कल करू शकतो. अगदी बरोबर. तुमचा मुद्दा एकदम अचूक आहे. आणि हाच धोका तपासायला त्यांनी एक खूप हुशारीचा प्रयोग केला. पोलीकाट नावाचा एक प्राणी असतो. तो मदर टर्कीचा नैसर्गिक शत्रू आहे. अच्छा. त्याला बघितल्या बघितल्या टर्की एकदम आक्रमक होते, हल्ला करते. तर ह्या संशोधकाने काय केलं, एक खेळण्यातली हुबेहूब पोलीकाटसारखी दिसणारी प्रतिकृती बनवली ओके. आणि ती दोरीने हळूहळू त्या मदर टर्कीकडे सरकवली. आणि तिने नक्कीच हल्ला केला असणार. हो, तिने या खेळण्यावर इतका जोरदार हल्ला केला की जणू काही तो खराखुरा शत्रूच आहे. पण मग खरा ट्विस्ट आला. त्यांनी त्या खेळण्यातल्या पॉलीकॅटच्या पोटात एक छोटा टेप रेकॉर्डर बसवला. अच्छा. जो टर्कीच्या पिलांसारखा चिप-चिप असा आवाज करत होता. आता जेव्हा ती आवाज करणारी पॉलीकॅट मदर टर्कीजवळ नेली, तेव्हा जे घडलं ते अविश्वसनीय होतं. काय झालं? तिने काय केलं? तिने हल्ला करण्याऐवजी त्या पॉलीकॅटला आपल्या पंखांखाली घेतलं. नाही? खरंच? हो, ती त्याला चक्क आपल्या पिलांसारखं वागवू लागली, तिची काळजी घेऊ लागली. तिचा जन्मजात शत्रू फक्त एका आवाजामुळे तिचा बाळ बनला होता. आणि गंमत म्हणजे जेव्हा त्यांनी तो आवाज बंद केला, तिने परत हल्ला केला असणार. अगदी क्षणाचाही विचार न करता त्या खेळण्यावर पुन्हा हल्ला चढवला. यालाच सियाल्डीने क्लिक रिस्पॉन्स म्हणतात. क्लिक रिस्पॉन्स. हो, चिपचिप आवाज म्हणजे क्लिक आणि त्यानंतर सुरू होणारी स्वयंचलित प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत हे समजू शकतो, पण आपण माणसं स्वतःला खूप तर्कशुद्ध समजतो की नाही? आपल्यातही असे क्लिक क्रूर प्रतिसाद असतात का? कारण व्यवसायाच्या जगात लोकांना वाटतं की ते खूप विचार करून निर्णय घेतात. पण असं खरंच असतं का? नक्कीच असतात. आणि ते आपल्या विचारापेक्षा खूप जास्त प्रभावी आहेत. हार्वर्डच्या सोशल सायकॉलॉजिस्ट ॲलन लँगर यांनी माणसांवर केलेला एक प्रयोग आहे, जो यावर अचूक प्रकाश टाकतो. त्यांनी एका ऑफिसमधल्या फोटोकॉपी मशीनच्या रांगेत जाऊन लोकांकडे मदत मागितली. पहिल्यांदा त्या फक्त एवढंच म्हणाल्या, माफ करा, माझ्याकडे 5 पेजेस आहेत, मी फोटोकॉपी मशीन वापरू शकते का? ओके, एक साधी सरळ विनंती. काय प्रतिसाद मिळाला? साधारण 60% लोकांनी त्यांना पुढे जाऊ दिलं. म्हणजे 40% लोकांनी नकार दिला. ठीक आहे. मग लँगर यांनी आपली विनंती थोडी बदलली. दुसऱ्या गटाकडे जाऊन त्या म्हणाल्या, माफ करा, माझ्याकडे 5 पेजेस आहेत, मी फोटोकॉपी मशीन वापरू शकते का? कारण मला खूप घाई आहे. अच्छा, आता त्यांनी एक ठोस कारण दिलंय. घाई आहे हे एक वैध कारण आहे. मला वाटतं आता जास्त लोकांनी परवानगी दिली असेल. तब्बल 94% लोकांनी. जवळजवळ सगळ्यांनीच त्यांना पुढे जाऊ दिलं. वा. पण प्रयोगाचा खरा धक्कादायक भाग तिसरा होता. यावेळी त्यांनी एक असं कारण दिलं ज्याला काहीच अर्थ नव्हता. म्हणजे? त्या म्हणाल्या, माफ करा, माझ्याकडे 5 पेजेस आहेत, मी फोटोकॉपी मशीन वापरू शकते का? कारण मला काही फोटोकॉपी करायचे आहेत. हे तर काहीच कारण नाहीये. रांगेतला प्रत्येक जण फोटोकॉपी करायलाच आला होता. बरोबर. हे तर असं झालं की मला जेवण मिळेल का, कारण मला भूक लागली आहे. यावर तर लोकांनी त्यांना नाही म्हणायला हवं होतं. पण तसं झालं नाही.
आश्चर्य म्हणजे या निरर्थक कारणानंतरही 93% लोकांनी त्यांना पुढे जाऊ दिलं. 93%? हो, जवळजवळ तितक्याच लोकांनी जितक्यांनी खरं कारण दिल्यावर परवानगी दिली होती. म्हणजे खरा खेळ कारण या शब्दाचा आहे. तो शब्द ऐकताच आपला मेंदू विचार करणं बंद करतो. अगदी बरोबर. आपल्या मेंदूसाठी कारण हा शब्द म्हणजे एक शॉर्टकट आहे. तो एक ट्रिगर आहे. तो शब्द ऐकला की मेंदूला वाटतं, ओके, समोरच्याकडे काहीतरी वैध स्पष्टीकरण आहे, आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही. तो शब्द माणसांसाठी त्या मदर टर्कीच्या चिपचिप आवाजासारखाच आहे. म्हणजे मार्केटिंगमध्ये याचा खूप वापर होत असणार. हे उत्पादन खरेदी करा कारण तुम्ही ते डिझर्व्ह करता. हे तांत्रिकदृष्ट्या निरर्थक वाक्य आहे, पण ते काम करतं. अगदी. हा झाला तार्किक ट्रिगर. पण यापेक्षाही शक्तिशाली काही भावनिक ट्रिगर्स आहेत. आपल्या स्रोतांमधला दुसरा नियम याच भावनिक प्रतिसादावर आधारित आहे. त्याला म्हणतात रेसिप्रोसिटी. रेसिप्रोसिटी म्हणजे उपकाराची परतफेड. हो, देवाणघेवाण. हा नियम सांगतो की जर कोणी आपल्यासाठी काही केलं तर आपण ते परत फेडण्याचा एका प्रचंड मानसिक दबावाखाली येतो. हो, आणि हा दबाव फक्त सामाजिक शिष्टाचार नाही आहे, तो त्यापेक्षा खूप खोलवर रुजलेला आहे. सुपरमार्केटमध्ये मिळणारे फ्री सॅम्पल्स हे याचंच उत्तम उदाहरण आहे, बरोबर? एकदम परफेक्ट उदाहरण. एखादी व्यक्ती तुम्हाला हसून पनीरचा किंवा चॉकलेटचा एक छोटा तुकडा खायला देते. तो घेतल्यावर तुम्ही नुसतं थँक्यू म्हणून पुढे जाऊ शकत नाही. एक विचित्र अवघडलेपणा येतो. हो, वाटतं की निदान विचारावं तरी की हे काय आहे, कितीला आहे. हाच तो उपकाराचा दबाव. आणि हा नियम किती शक्तिशाली असू शकतो याचं एक अविश्वसनीय उदाहरण 1985 साली घडलं. मेक्सिकोमध्ये एक विनाशकारी भूकंप झाला होता आणि जगभरातून मदतीचा ओघ सुरू होता. त्यात इथिओपिया या देशानेही $5,000ची मदत पाठवली. यात विशेष काय आहे? देश एकमेकांना मदत करतातच की. विशेष हे होतं की 1985 मध्ये इथिओपिया स्वतः एका भयंकर संकटातून जात होता. अच्छा. तिथे दुष्काळ, भूकवळी आणि गृहयुद्धामुळे हजारो लोक मरत होते. त्यांच्या सरकारकडे स्वतःच्या नागरिकांना खायला द्यायला पैसे नव्हते. अरे देवा. अशा परिस्थितीत त्यांनी मेक्सिकोला मदत का पाठवली असेल? हे खरंच विचित्र आहे. यामागे 50 वर्ष जुनं उपकाराचं ओझं होतं. 50 वर्ष. ओ. पत्रकारांनी जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1935 साली जेव्हा इटलीने आमच्या देशावर आक्रमण केलं होतं तेव्हा मेक्सिकोने आम्हाला मदत केली होती. म्हणजे 50 वर्षांपूर्वी मिळालेल्या मदतीची परतफेड ते स्वतःच्या लोकांचा जीव धोक्यात घालून करत होते. हो, हे आपल्याला दाखवतं की उपकाराची भावना किती खोलवर रुजलेली आणि शक्तिशाली असते. म्हणजे हा नियम फक्त वैयक्तिक नाही, तर तो आंतरराष्ट्रीय संबंध आणि पिढ्यानपिढ्या टिकू शकतो. व्यवसायात या तत्वाचा वापर कसा केला जातो? कारण फ्री सॅम्पल्स हे एक छोटं उदाहरण झालं. मोठ्या प्रमाणावर याचा वापर कसा होतो? यासाठी एमवे कॉर्पोरेशनचं उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये दिलं आहे. त्यांची एक विक्रीची पद्धत होती, जिला ते द बग म्हणायचे. द बग? हो, त्यांचे सेल्समेन ग्राहकांच्या घरी जायचे आणि त्यांना 24 ते 72 तासांसाठी त्यांच्या उत्पादनांनी भरलेली एक मोठी टोपली मोफत वापरायला द्यायचे. मोफत? हो, त्यात शॅम्पू, क्लीनर्स, पॉलिश, डिटर्जंट असं बरंच काही असायचं. म्हणजे फ्री ट्रायल सारखं झालं हे तर. नाही, त्याहूनही खूप जास्त प्रभावी. फ्री ट्रायलमध्ये तुम्ही उत्पादन तपासून बघता, पण इथे ते तुम्हाला एक भेट देत होते. ते म्हणायचे, यातलं तुम्हाला जे हवं ते वापरून बघा, आम्ही 2 दिवसांनी येऊ, जे आवडेल ते ठेवा, बाकीचं आम्ही परत घेऊन जाऊ. अरे वा. म्हणजे आता विचार करा, तुम्ही एखाद्याची पूर्ण टोपलीभर उत्पादनं 2 दिवस मोफत वापरली आहेत. जेव्हा ती व्यक्ती परत येते तेव्हा तिला रिकाम्या हाताने परत पाठवणं खूपच अवघड वाटेल. खूपच अवघड. ही तर एक प्रकारची भावनिक खेळी आहे. तुम्ही फक्त उत्पादन नाकारत नाही, तर त्या व्यक्तीची उदारता नाकारत आहात. याचा त्यांच्या विक्रीवर काय परिणाम झाला? प्रचंड. या एका पद्धतीमुळे त्यांची विक्री इतकी वाढली की कंपनी काही वर्षांतच अब्जावधी डॉलर्सची बनली. अनेक ग्राहक त्या टोपलीतली निम्मी उत्पादनं विकत घ्यायचे, कारण त्यांना काहीच न घेणं हे खूप चुकीचं वाटायचं. त्यांनी लोकांना आधी काहीतरी दिलं, एक उपकाराची भावना निर्माण केली आणि त्या बदल्यात लोकांनी त्यांना प्रचंड विक्री मिळवून दिली. हे तर खूपच धोकादायक आणि महत्वाचं काम असणार. हो, त्याच्या आयुष्यातलं कदाचित सर्वात महत्वाचं मिशन. तो सैनिक मोठ्या कौशल्याने शत्रूच्या खंदकांपर्यंत पोहोचला. तिथे त्याला एक शत्रू सैनिक एकटाच बसलेला दिसला. त्याच्या हातात ब्रेडचा एक तुकडा होता आणि तो खात होता. जर्मन सैनिकाने त्याच्यावर झडप घालणार इतक्यात त्या शत्रू सैनिकाची नजर त्याच्यावर पडली. मग काय झालं? त्यांच्यात लढाई झाली? नाही. तो शत्रू सैनिक प्रचंड घाबरला होता. त्याच्याकडे शस्त्र नव्हतं, पण त्या घाबरलेल्या अवस्थेतही त्याने एक अनपेक्षित गोष्ट केली. काय?
त्याने आपल्या हातातला तो ब्रेडचा तुकडा त्या जर्मन सैनिकाकडे पुढे केला, एक भेट म्हणून, आपल्या शत्रूला. मरणाच्या दारात असताना. हो, आणि त्या एका छोट्याशा कृतीने सर्व काही बदललं. तो जर्मन सैनिक जो एका मारेकरी मिशनवर आला होता, तो त्या ब्रेडच्या तुकड्याकडे आणि त्या सैनिकाच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. तो इतका भारावून गेला की तो आपलं मिशन पूर्ण न करताच मागे फिरला. म्हणजे तो रिकाम्या हाताने परत गेला. हो, तो रिकाम्या हाताने आपल्या तळावर परतला, जिथे त्याला आपल्या वरिष्ठांच्या प्रचंड रोषाला सामोरं लागावं लागलं. एका ब्रेडच्या तुकड्याने एका प्रशिक्षित सैनिकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त केलं. हो, हे सिद्ध करतं की उपकाराची परतफेड करण्याची भावना ही आपल्यातील सर्वात आदिम आणि शक्तिशाली प्रेरणांपैकी एक आहे. ती तर्क, प्रशिक्षण आणि भीती या सगळ्यावर मात करू शकते. त्या जर्मन सैनिकाला त्या क्षणी कळलं की त्या व्यक्तीने दाखवलेल्या माणुसकीचं कर्ज त्याच्यावर चढलं आहे आणि ते कर्ज फेडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा जीव वाचवणे. अगदी एका छोट्याशा उपकाराने त्याच्या कर्तव्यावर मात केली. उपकाराची परतफेड करण्याचं ओझं आपल्या मनावर इतकं असतं की आपण मोठ्या मागण्या मान्य करतो. पण जर कोणी आपल्याला सुरुवातीला एखादी खूप मोठी मागणी घातली आणि आपण ती नाकारली, तर त्यानंतर येणारी छोटी मागणी आपण का मान्य करतो? त्यामागे एक अजब लॉजिक आहे. ते म्हणजे रिजेक्शन देन रिट्रीट स्ट्रॅटेजी. जेव्हा तुम्ही एखादी मोठी मागणी नाकारता तेव्हा समोरची व्यक्ती थोडी मागे सरकते आणि छोटी मागणी करते. आपल्याला वाटतं की त्याने तडजोड केली म्हणून आपणही ती मान्य करतो. वा, म्हणजे हे जणू आपल्या मनाशी खेळण्यासारखं आहे. पण एकदा आपण एखाद्या गोष्टीला हो म्हणलं की आपण मागे का फिरू शकत नाही? हा खूप खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ना, ते मानसशास्त्राच्या एका मूलभूत तत्वात दडलं आहे. त्याला कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी म्हणजे वचनबद्धता आणि सुसंगतता असं म्हणतात. वचनबद्धता आणि सुसंगतता. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर एकदा आपण एखादा निर्णय घेतला किंवा लोकांसमोर एखादी भूमिका घेतली की त्या भूमिकेशी चिकटून राहण्याचा आपल्यावर एक प्रचंड सामाजिक आणि मानसिक दबाव असतो. म्हणजे आपण जे बोलतो ते करून दाखवण्याचा एक प्रकारचा ध्यासच असतो की नाही. पण हा दबाव इतका शक्तिशाली का असतो? स्वतःच्याच निर्णयाच्या विरुद्ध जाणं आपल्याला इतकं अवघड का वाटतं? कारण सुसंगत असण्याला आपल्या समाजात खूप महत्त्व आहे, बरोबर? जी व्यक्ती आपल्या शब्दांवर ठाम राहते तिला आपण प्रामाणिक, स्थिर, विश्वासार्ह मानतो. आणि जी व्यक्ती सतत निर्णय बदलते तिला आपण धरसोड वृत्तीची, गोंधळलेली किंवा अविश्वसनीय समजतो. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या नजरेत एक चांगली प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी आपण एकदा घेतलेल्या निर्णयाशी सुसंगत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. बरोबर. आणि हे किती शक्तिशाली असू शकतं हे कॅलिफोर्नियातील संशोधक जोनाथन फ्रीडमन आणि स्कॉट फ्रेझर यांच्या एका भन्नाट प्रयोगातून स्पष्ट होतं. त्यांनी एका उच्चभ्रू निवासी भागात जाऊन लोकांना एक खूपच विचित्र विनंती केली. हो, त्यांनी लोकांना विचारलं की तुम्ही तुमच्या सुंदर लॉनमध्ये काळजीपूर्वक गाडी चालवा असा एक मोठा, अनाकर्षक आणि खरं तर विद्रूप दिसणारा बोर्ड लावाल का? विचार करा, सुंदर घरासमोर असा बोर्ड कोण लावणार? अपेक्षेप्रमाणेच जवळजवळ 83% लोकांनी साफ नकार दिला. पण खरी गंमत पुढे आहे. हो, 2 आठवड्यांनंतर संशोधकांनी दुसऱ्या गटाकडे, जे त्याच प्रकारच्या घरात राहत होते, जाऊन तीच विनंती केली. आणि यावेळी जे घडलं ते अविश्वसनीय होतं. अगदी. यावेळी तब्बल 76% लोक तोच मोठा आणि विद्रूप बोर्ड लावायला तयार झाले. काय सांगताय? हो, पहिल्यांदा जिथे फक्त 17% लोक तयार झाले होते तिथे आकडा थेट 76%वर पोचला. थांबा. म्हणजे आधी नकार देणारे लोक आता इतक्या सहज तयार कसे झाले? या 2 आठवड्यात अशी काय जादू झाली? कोणतीही जादू नव्हती. यामागे खूप साधं पण प्रभावी मानसिक तंत्र होतं. ज्या 76% लोकांनी होकार दिला होता त्यांच्या बाबतीत 2 आठवडे आधी एक छोटीशी गोष्ट घडली होती. अच्छा. काय झालं होतं? एका दुसऱ्या स्वयंसेवकाने त्यांच्या घरी जाऊन एक अगदीच छोटी विनंती केली होती. कोणती विनंती? त्यांना फक्त एक लहानसं 3 इंचाचं एक सुरक्षित चालक व्हा असं लिहिलेलं स्टिकर त्यांच्या गाडीच्या किंवा घराच्या खिडकीवर लावायला सांगितलं होतं. फक्त एक छोटं स्टिकर? हो. ही इतकी छोटी आणि निरुपद्रवी विनंती होती की जवळजवळ सगळ्यांनी ती सहज मान्य केली. अच्छा. म्हणजे आधी एक छोटीशी कमिटमेंट घेतली, पण त्या एका छोट्या स्टिकरचा एवढा मोठा परिणाम कसा झाला? इथेच कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सीचं तत्त्व कामाला लागलं. ते छोटं स्टिकर लावण्याच्या कृतीमुळे
त्या लोकांची स्वतःबद्दलची प्रतिमा नकळतपणे बदलली. कशी बदलली? ते स्वतःला सामाजिक जबाबदारीची आणि सार्वजनिक सुरक्षेची काळजी घेणारे चांगले नागरिक म्हणून पाहू लागले. त्यांची स्वतःची ओळख त्या छोट्या कृतीशी जोडली गेली. आणि मग जेव्हा 2 आठवड्यांनी ती मोठी विनंती आली, बरोबर. जेव्हा त्यांना तो मोठा बोर्ड लावायला सांगितला तेव्हा नकार देणं त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन बसलं. का? कारण नकार देणं म्हणजे आपण नुकतीच तयार केलेली चांगल्या नागरिकाची प्रतिमा नाकारण्यासारखं होतं. आपल्या नवीन ओळखीशी सुसंगत राहण्यासाठी त्यांनी त्या मोठ्या न आवडणाऱ्या विनंतीलाही होकार दिला. नाम होतो? हो, आणि हे तत्व फक्त स्टिकर लावण्यापुरतं मर्यादित नाही. याचा किती गंभीर आणि विनाशकारी वापर केला जाऊ शकतो याचं एक उदाहरण कोरियन युद्धाच्या काळात पाहायला मिळतं. कोरियन युद्ध? हो, चायनीज लोकांनी अमेरिकन युद्ध कैद्यांवर शारीरिक छळापेक्षा जास्त मानसिक डावपेच वापरले. हां. त्यांनी याच कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी तत्वाचा वापर करून त्यांचं अक्षरशः ब्रेन वॉशिंग केलं. ब्रेन वॉशिंग? म्हणजे नक्की काय केलं त्यांनी? त्यांनी सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून केली. त्यांनी कैद्यांना काही साधी, निरुपद्रवी वाटणारी अमेरिका विरोधी किंवा कम्युनिस्ट समर्थक वाक्य लिहायला सांगितली. उदाहरणार्थ, अमेरिका परिपूर्ण नाही किंवा कम्युनिस्ट देशात बेरोजगारीची समस्या नसते. आता ही वाक्य पूर्णपणे खोटी नव्हती, त्यामुळे काही कैद्यांना ती लिहायला फारसा विरोध वाटला नाही. ही झाली पहिली छोटी कमिटमेंट. बरोबर. एकदा त्यांनी हे लिहून दिलं की मग चायनीज अधिकारी पुढची पायरी गाठायचे. ते त्यांना विचारायचे, तुम्ही जे लिहिलं आहे त्याबद्दल अजून काही उदाहरणं देऊ शकाल का? अच्छा. मग ते त्या कैद्यांना अमेरिकेतील समस्यांची एक मोठी यादी बनवायला लावायचे आणि त्यावर त्यांची सही घ्यायचे. आणि मग त्या सही केलेल्या यादीचं काय करायचे? ती यादी इतर कैद्यांसमोर वाचायला लावली जायची, कधी-कधी तर रेडिओवरून प्रसारित केली जायची. अरे देवा. हो, आणि तिथे त्या कैद्याचं नाव घेऊन सांगितलं जायचं की या अमेरिकन सैनिकाने हे स्वतः लिहून दिलं आहे. म्हणजे लेखी आणि सार्वजनिक कबुली जबाब याचा त्या सैनिकांवर काय परिणाम झाला असेल? परिणाम ऐकून अंगावर काटा येतो. ज्या सैनिकांनी हे केलं त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला. त्यांनी जे लिहिलं होतं त्यावर त्यांचा विश्वास बसू लागला. म्हणजे त्यांची स्वतःची ओळख, त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली. ते स्वतःला सहयोगी किंवा कोलॅबरेटर समजू लागले आणि खरोखरच अमेरिकेला युद्धासाठी जबाबदार मानू लागले. चा परिणाम इतका खोलवर झाला की युद्ध संपल्यावर जेव्हा कैद्यांची अदलाबदल झाली तेव्हा 22 अमेरिकन सैनिकांनी घरी परत जाण्यास स्पष्ट नकार दिला. काय? हो, त्यांनी स्वेच्छेने चीनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. एका छोट्याशा लेखी कमिटमेंटने त्यांना त्यांच्या देशापासून तोडलं. हे ऐकून खरंच धक्का बसतोय. म्हणजे एकदा का आपण आतून एका विशिष्ट नजरेतून स्वतःला बघायला लागलो की आपण त्या प्रतिमेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. पण काय होतं जेव्हा आपल्याला काय करावं हेच कळत नसतं, जेव्हा आपण गोंधळलेलो असतो? छान प्रश्न आहे. तेव्हा आपण आत बघण्याऐवजी बाहेर बघायला लागतो, इतरांकडे. आणि इथूनच आपलं दुसरं शक्तिशाली तत्व सुरू होतं, ज्याला म्हणतात सोशल प्रूफ किंवा सामाजिक पुरावा. सोशल प्रूफ? हो. म्हणजे सगळे करतात म्हणून मी पण करतो असं काहीसं का? अगदी बरोबर. जेव्हा आपण अनिश्चित असतो किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पुरेशी माहिती नसते तेव्हा आपण इतरांच्या वागण्याकडे बघतो आणि तेच योग्य आहे असं गृहीत धरतो. म्हणजे मेंदू विचार करण्याचा शॉर्टकट घेतो. हो, तो म्हणतो जर इतके सगळे लोक हे करत असतील तर ते बरोबरच असणार. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे टीव्हीवरील कॉमेडी शोमधला तो खोटा हसण्याचा आवाज, तो लाफ ट्रॅक. हो. मला तो आवाज प्रचंड त्रासदायक वाटतो. सर्वेक्षणातही भौतिक लोक तेच म्हणतात. तरीही निर्माते तो का वापरतात? कारण संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की तो बनावट हसण्याचा आवाज ऐकून प्रेक्षक खरंच जास्त वेळ आणि जास्त जोरात हसतात, अगदी सामान्य जोक्सवर सुद्धा. खरंच? हो, तो आवाज आपल्याला एक सामाजिक संकेत देतो की इथे हसायचं आहे आणि आपण नकळतपणे त्याचं अनुकरण करतो. हे खरं आहे. याचं अजून एक सोपं आणि रोजच्या आयुष्यातलं उदाहरण म्हणजे रेस्टॉरंट निवडणं. अगदी. समजा एका रस्त्यावर 2 रेस्टॉरंट आहेत. एकाच्या बाहेर गाड्यांची गर्दी आहे, आत लोक बसलेले दिसत आहेत, आणि दुसरं अगदी रिकामं आहे. कुठे जायची शक्यता जास्त आहे? साहजिकच जिथे गर्दी आहे तिथे. कारण आपल्या मनात विचार येतो की इतके लोक जर इथे आले आहेत तर नक्कीच इथलं जेवण चांगलं असणार. बरोबर. गर्दी हा गुणवत्तेचा सामाजिक पुरावा बनतो. आणि आजच्या डिजिटल जगात तर हेच तत्व सगळीकडे वापरलं जातं. जसं की ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरचा तो बेस्ट सेलर टॅग. हो, किंवा हॉटेल बुकिंग साईटवर 15 लोकांनी हे हॉटेल आत्ताच बुक केलं असं दिसणं. हे आपल्याला सांगत असतं की इतरांनी हे निवडलं आहे, तुम्हीही निवडा.
बरोबर. पण या तत्वाचा एक अजून खोलवर परिणाम करणारा पैलू आहे आणि तो म्हणजे सिमिलॅरिटी, म्हणजे सारखेपणा. सारखेपणा. हो, आपण कोणाचंही अनुकरण करत नाही, तर आपल्या सारख्या लोकांचं अनुकरण जास्त करतो. आपल्या सारख्या लोकांचा म्हणजे म्हणजे ज्यांची पार्श्वभूमी, वय, आवडीनिवडी आपल्यासारख्या असतात, त्यांच्या निर्णयांवर आपण जास्त विश्वास ठेवतो. हे सिद्ध करण्यासाठी कोलंबिया विद्यापीठाच्या मानसशास्त्रज्ञांनी एक खूप रंजक प्रयोग केला. त्यांनी मॅनहॅटनच्या रस्त्यांवर मुद्दाम काही पाकिटे हरवली. अच्छा, हरवलेले पाकिटांचा प्रयोग. हो, प्रत्येक पाकिटात थोडे पैसे, एक चेक आणि मालकाचा पत्ता होता, पण त्यात एक पत्रही होतं. पत्र. हो, त्या पत्रातून असं दिसायचं की हे पाकिट आधीच कुणाला तरी सापडलं होतं आणि ती व्यक्ती ते पोस्टाने परत पाठवणार होती, पण ते पुन्हा तिच्याकडून हरवलं. म्हणजे ज्या व्यक्तीला पाकिट सापडेल तिला असं वाटेल की आधीच्या व्यक्तीने प्रामाणिकपणा दाखवला होता. हा एक प्रकारचा सामाजिक पुरावाच झाला की नाही? बरोबर, पण खरी गंमत पुढे होती. काय? अर्ध्या पाकिटांमधील पत्र हे सरासरी अमेरिकन व्यक्तीने लिहिल्यासारखं, व्याकरणदृष्ट्या अचूक आणि चांगल्या इंग्रजीत होतं. तर उरलेल्या अर्ध्या पाकिटांमधील पत्र खूप खराब, व्याकरणदृष्ट्या चुकलेल्या इंग्रजीत लिहिलं होतं. म्हणजे लिहिणारी व्यक्ती कोणीतरी परदेशी स्थलांतरित असावी असं वाटावं म्हणून. अगदी. आता मला सांगा, याचा निकालावर काय परिणाम झाला असेल? मला वाटतं जिथे चांगली इंग्रजी होतं ती पाकिटं जास्त परत आली असतील. बरोबर, पण किती जास्त? निकाल धक्कादायक होते. जेव्हा लोकांना वाटलं की पत्र लिहिणारी व्यक्ती आपल्यासारखी नाही, म्हणजे ज्या पत्रात खराब इंग्रजी होती, तेव्हा सापडलेल्यांपैकी फक्त 35% पाकिटे परत आली. फक्त 35%. आणि जेव्हा पत्र लिहिणारी व्यक्ती आपल्यासारखी वाटली, तेव्हा तब्बल 70% पाकिटे परत आली. सामाजिक पुराव्याची ताकद थेट दुप्पट झाली. दुप्पट. याचा अर्थ स्पष्ट आहे. आपण आपल्यासारख्या लोकांच्या कृतीचं अनुकरण करण्याची शक्यता जास्त असते, भलेही आपण त्यांना ओळखत नसलो तरी. पण हे धोकादायक पण असू शकतं नाही का? कधी कधी गर्दी चुकीच्या दिशेने पण जात असते. अगदी योग्य मुद्दा मांडला आहे तुम्ही. म्हणजे आपण विचार करण्याची आपली जबाबदारी दुसऱ्यांवर टाकत असतो. हो, यालाच बायस्टँडर इफेक्ट असंही म्हणतात. जिथे एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत जर जास्त लोक उपस्थित असतील तर मदत मिळण्याची शक्यता कमी होते. का? कारण प्रत्येकजण विचार करतो की दुसरा कोणीतरी मदत करेल. सगळेच इतरांकडे बघत राहतात आणि कोणीच काही करत नाही. म्हणजे सोशल प्रूफ हे एक दुधारी शस्त्र आहे. नक्कीच. आणि हीच जागरूकता आपल्याला तिसऱ्या आणि कदाचित सर्वात प्रभावी तत्वाकडे घेऊन जाते. कारण समाजात काही लोक असे असतात ज्यांचं म्हणणं आपण सोशल प्रूफ किंवा इतर कशाचीही पर्वा न करता डोळे झाकून ऐकतो. आणि ते लोक म्हणजे अधिकारी किंवा ऑथॉरिटी फिगर्स. डॉक्टर, पोलीस, न्यायाधीश. अगदी. या तत्वाला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की अधिकाराचं पालन करा, मोठ्यांचं ऐका. हो, त्यामुळे आपला मेंदू अधिकार ओळखण्यासाठी काही शॉर्टकट वापरतो. त्याला प्रत्येक वेळी खोलात जाऊन समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाची तपासणी करायला आवडत नाही. मग तो कोणता शॉर्टकट वापरतो? संशोधकाने असे 3 मुख्य संकेत किंवा सिग्नल्स सापडले आहेत, जे पाहिल्यावर आपला मेंदू आपोआप अथॉरिटी मोडमध्ये जातो. कोणते आहेत ते? ते आहेत पद, टायटल्स, पोशाख, क्लोथ्स आणि वस्तू. ट्रॅपिंग्स. इंटरेस्टिंग. सुरुवात पदापासून करूया. म्हणजे नावापुढची पदवी, डॉक्टर, प्रोफेसर, CEO असं काही. बरोबर. आणि पदवी फक्त आपलं मतच नाही तर आपलं प्रत्यक्ष आकलनही बदलू शकते. म्हणजे ऑस्ट्रेलियातील एका महाविद्यालयात एक प्रयोग केला गेला. एकाच व्यक्तीची ओळख 5 वेगवेगळ्या वर्गांमध्ये वेगवेगळी करून देण्यात आली. अच्छा. एका वर्गात त्याला विद्यार्थी म्हणून, दुसऱ्यात लेक्चरर आणि 5व्यात प्रोफेसर म्हणून ओळख करून दिली. ओके. आणि मग? ओळख करून दिल्यानंतर त्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीच्या उंचीचा अंदाज लावायला सांगितला. काय सांगताय? म्हणजे फक्त पद बदलल्यामुळे लोकांना अक्षरशः त्या माणसाची उंची कमी जास्त दिसू लागली. हो. निकाल थक्क करणारे होते. जसं जसं त्या व्यक्तीचे पद मोठे सांगण्यात आले, तसतसे विद्यार्थ्यांनी त्याच्या उंचीचा अंदाज सरासरी अर्धा इंच जास्त लावला. अर्धा इंच? हो. जेव्हा तो प्रोफेसर होता, तेव्हा त्याची उंची विद्यार्थ्यांना सर्वाधिक वाटली. म्हणजे केवळ एका पदामुळे लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही, तर त्याचं शारीरिक मोजमाप घेण्याची पद्धती बदलली. आपल्या डोळ्यांवरही आपला विश्वास नाही ठेवू शकत मग. दुसरा संकेत आहे पोशाख. हे तर आपण रोज अनुभवतो. नक्कीच. गणवेश, मग तो पोलिसांचा असो, डॉक्टरचा पांढरा कोट असो किंवा एखाद्या व्यावसायिकाचा महागडा सूट असो, तो अधिकाराचा एक शक्तिशाली संकेत आहे. यावर काही प्रयोग आहे का? आहे ना. टेक्सासमधील एक प्रयोग हे अगदी स्पष्ट करतो.
एक 31 वर्षांची व्यक्ती लाल सिग्नल असताना जाणून बुजून रस्ता ओलांडते. आणि लोक काय करतात हे बघितलं जातं, बरोबर? हो, जेव्हा ती व्यक्ती साधा शर्ट पॅन्ट घालून असते तेव्हा काही मोजकेच लोक तिच्या मागे सिग्नल तोडून रस्ता ओलांडतात. पण जेव्हा तीच व्यक्ती व्यवस्थित इस्त्री केलेला बिझनेस सूट आणि टाय घालून तेच कृत्य करते तेव्हा काय होते याचा अंदाज लावा. नक्कीच जास्त लोक मागे जात असतील. तब्बल 3.5 पट जास्त लोक तिच्या मागे कोणताही विचार न करता सिग्नल तोडतात. 3.5 पट? तो सूट त्यांच्यासाठी अधिकाराचं प्रतीक बनतो. त्यांना वाटतं की या व्यक्तीला काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा तिला नियम मोडण्याचा अधिकार असेल. हे मला आठवते, मी एकदा बँकेत गेलो होतो आणि चुकून टी-शर्ट आणि शॉर्ट्सवर गेलो. मला कोणीच नीट वागणूक देत नव्हतं. अच्छा. पुढच्या वेळी मी मुद्दाम व्यवस्थित शर्ट पॅन्ट घालून गेलो आणि सगळं चित्रच पालटलं. हा अगदी चपखल अनुभव आहे. आणि तिसरा संकेत म्हणजे वस्तू, ज्याला ट्रॅपिंग्ज म्हणतात. विशेषतः महागड्या वस्तू जसं की दागिने, घड्याळं आणि गाड्या. कसं काय? सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक प्रयोग केला गेला. ग्रीन सिग्नल लागल्यावर जर एखादी गाडी पुढे जात नसेल तर मागचे ड्रायव्हर्स काय करतात याचं निरीक्षण केलं गेलं. जेव्हा पुढे थांबलेली गाडी एखादी जुनी, साधी आणि स्वस्त होती तेव्हा मागचे ड्रायव्हर्स लगेचच आणि सतत हॉर्न वाजवायला लागायचे. काही जण तर रागाने मागून गाडी ठोकून द्यायचे. आणि जर पुढे महागडी नवीन गाडी असेल तर लोकांची वागणूक पूर्णपणे बदलायची. जवळपास 50% ड्रायव्हर्सनी हॉर्न वाजवलाच नाही. ते शांतपणे वाट पाहत राहिले. अरे वा. त्यांना त्या महागड्या गाडीच्या मालकाबद्दल एक प्रकारचा आदरयुक्त धाक वाटत होता. गाडी ही त्या व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकाराचं प्रतीक बनली होती. म्हणजे पद, पोशाख आणि वस्तू या फक्त वरवरच्या गोष्टी आहेत, पण आपला मेंदू त्यांनाच खरं अधिकार समजून फसतो. हो, म्हणूनच तर जाहिरातीमध्ये डॉक्टरच्या वेशातले अभिनेते टूथपेस्ट विकतात किंवा प्रसिद्ध खेळाडू हेल्थ ड्रिंक्सची शिफारस करतात. अगदी बरोबर. आपण त्या उत्पादनावर नाही तर त्या अधिकाराच्या प्रतीकावर विश्वास ठेवत असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी अधिकारी व्यक्ती आपल्याला काही करायला सांगेल तेव्हा स्वतःला 2 प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. ही व्यक्ती खरंच या विषयातील तज्ज्ञ आहे का आणि त्यांच्या बोलण्यावर आपण कितपत विश्वास ठेवू शकतो. सामाजिक पुरावा आणि अधिकार आपल्याला प्रभावित करतात, पण सर्वात सोपा आणि शक्तिशाली मार्ग म्हणजे आवड. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीकडून आपण काही विकत घ्यायला तयार होतो, पण एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण अचानक आवडायला कसं लावू शकतो? त्याचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे स्कार्सिटी प्रिन्सिपल, म्हणजेच दुर्मिळता. जेव्हा आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट आपल्या हातातून जाणार आहे तेव्हा आपल्याला ती जास्त हवीहवीशी वाटते. हो, आणि रिअल इस्टेटमध्ये किंवा अगदी जुन्या गाड्या विकताना याचा कसा वापर करतात याची खूप भारी गोष्ट दिली आहे ना पुस्तकात. हो, ती लेखकाचे भाऊ रिचर्ड यांची गोष्ट. बरोबर. ते काय करायचे, कॉलेजची फी भरायची होती म्हणून सेकंड हँड गाड्या विकायचे. पद्धत अगदी साधी होती. म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला एक गाडी घ्यायची, तिला मस्त धुवून पुसून काढायची आणि पेपरमध्ये जाहिरात द्यायची. आणि पुढच्या आठवड्यात ती विकली जायची, तेही जास्त किमतीला. पण यातली खरी गंमत गाडीत धुण्यात नव्हती. नाही, खरी हुशारी होती विक्रीच्या पद्धतीत. बरोबर. म्हणजे ते जाहिरात बघून फोन करणाऱ्या लोकांना भेटायला कसं बोलवायचे यातच सगळं रहस्य होतं, की नाही? अगदी. ते काय करायचे, गाडीसाठी फोन करणाऱ्या प्रत्येक संभाव्य ग्राहकाला भेटायला एकच वेळ द्यायचे. अच्छा. समजा दुपारी 2 वाजता. आता विचार करा काय परिस्थिती निर्माण होत असेल तिथे. हो, म्हणजे पहिला ग्राहक येतो वेळेवर, तो आरामात गाडीची तपासणी सुरू करतो. हो, आणि बहुतेकदा तो किंमत कमी कशी करता येईल यासाठी गाडीत काहीतरी उणीवा, ओरखडे शोधायला लागतो. त्याला वाटतं की तो एकटाच आहे. तो निवांत असतो. अगदी. पण तेवढ्यातच दुसरा ग्राहक तिथे येतो. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. बरोबर. त्या क्षणी पहिल्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरचे भाव, त्याची बॉडी लँग्वेज सगळं बदलतं. जी गाडी काही वेळापूर्वी त्याला साधी वाटत होती तीच गाडी आता अचानक जास्त मौल्यवान वाटू लागते. हो ना, एक प्रकारची अदृश्य स्पर्धा सुरू होते. आणि रिचर्ड त्या स्पर्धेला अजून वाढवायचे. ते कसं? ते मुद्दाम दुसऱ्या ग्राहकाला म्हणायचे, तुम्ही जरा थांबा, ते तुमच्या आधी आले आहेत, जर त्यांना गाडी आवडली नाही तर मग तुम्ही बघू शकता. अरे वा, म्हणजे थेट समोरासमोर स्पर्धा. हो. पहिल्या ग्राहकाच्या डोक्यात लगेच विचार सुरू होतो, अरे बापरे, मी आता निर्णय घेतला नाही तर हा माणूस ही संधी घेऊन जाईल. आणि यावर कळस म्हणजे बोलता बोलता तिथे तिसरा ग्राहक पोचायचा. आता विचार करा, एका गाडीसाठी 3 खरेदीदार. हे जे प्रेशर तयार होतं ना, ते ग्राहकांना मानसिकदृष्ट्या सहन नाही व्हायचं. मग निर्णय तार्किक नाही राहत. अजिबात नाही. तो पूर्णपणे भावनिक होऊन जातो.
गाडीची कंडिशन, आपलं बजेट हे सगळं विसरून डोक्यात फक्त एकच विचार येतो. ही गाडी आत्ता नाही घेतली तर कायमची हातातून जाईल. अगदी. आणि रिचर्ड सांगतात की बहुतेक वेळा तो पहिला ग्राहकच जास्त घासाघीस न करता ठरलेल्या किमतीला गाडी घेऊन जायचा. म्हणजे मागणी नसतानाही मागणीचा एक प्रचंड भावनिक दबाव तयार केला जायचा. बरोबर. हे तर तेच आहे जे आपण हॉटेल बुकिंग साईटवर बघतो. ओन्ली 2 रूम्स लेफ्ट. हो, किंवा ई-कॉमर्स साईटवर लिमिटेड टाइम डील. ते आपल्याला विचार करायला वेळच देत नाहीत. म्हणजे वस्तू दुर्मिळ आहे हे कळलं की आपण भावनेच्या आहारी जातो. पण अनेकदा वस्तू महत्वाची नसते, तर ती विकणारी व्यक्ती जास्त महत्वाची ठरते. हो, आणि इथेच येतो दुसरा तितकाच शक्तिशाली नियम, लाइकिंग प्रिन्सिपल. पसंतीचा नियम. आपल्याला जे लोक आवडतात त्यांच्या विनंतीला नाही म्हणणं आपल्याला खूप खूप कठीण जातं. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे टपरवेअर पार्टी. हो, टपरवेअर पार्टीची रचनाच किती हुशारीने केलेली असते. बरोबर. कारण ती पार्टी कोणी अनोळखी सेल्समन नाही घेत, तर आपलीच एखादी मैत्रीण तिच्या घरी बोलावते. म्हणजे सुरुवातीलाच एक विश्वासाचं वातावरण असतं. आणि तिथे अनेक मानसशास्त्रीय नियम वापरले जातात, जसं की रेसिप्रोसिटी म्हणजे परतफेडीचा नियम. हो, पार्टीत खेळ असतात, खाणंपिणं असतं, छोटी गिफ्ट्स दिली जातात. म्हणजे नकळतपणे आपल्याला वाटतं की आपणही तिच्यासाठी काहीतरी करावं. शिवाय तिथे सोशल प्रूफ पण वापरला जातो. म्हणजे जेव्हा तुमच्या 4 मैत्रिणी वस्तू विकत घ्यायला लागतात, तेव्हा आपल्यावर पण एक सामाजिक दबाव येतो की सगळे घेतायत, आपण पण घ्यायला हवं. पण या सगळ्यांपेक्षा प्रभावी नियम आहे लाइकिंग. कारण इथे तुम्हाला विनंती करणारी व्यक्ती तुमची मैत्रीण आहे. हो, आणि आपल्याला माहीत असतं की प्रत्येक विक्रीवर तिला कमिशन मिळणार आहे. तरीही फक्त मैत्री खातर किंवा तिला नाही कसं म्हणायचं या विचाराने लोक खरेदी करतात. पण मग प्रश्न हा आहे की असं का होतं? म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे आपण एखाद्या व्यक्तीला इतकं पसंत करायला लागतो? पुस्तकात याची 3 मुख्य कारणं दिली आहेत. त्यातलं पहिलं आहे शारीरिक आकर्षण, फिजिकल अट्रॅक्शन. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण खरं आहे. हो, आपण सुंदर दिसणाऱ्या व्यक्तींना नकळतपणे जास्त महत्त्व देतो. आपण त्यांच्या दिसण्यासोबत बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा असे अनेक चांगले गुण आपोआप जोडून टाकतो. याला हॅलो इफेक्ट म्हणतात ना? अगदी बरोबर. हॅलो इफेक्ट म्हणजे एका चांगल्या गुणाची प्रभावा आपल्याला बाकीचे गुणही चांगले आहेत असं भासवते. पण हे खरंच इतकं प्रभावी आहे का? पुरावे तर तेच सांगतात. पेन्सिल्व्हेनियामध्ये एक अभ्यास झाला होता. तिथे असं दिसून आलं की सुंदर दिसणाऱ्या गुन्हेगारांना कोर्टात कमी शिक्षा झाली. काय सांगताय? हो, आणि त्यांच्या तुलनेत जे सर्वसाधारण दिसणारे गुन्हेगार होते त्यांना जवळजवळ दुप्पट शिक्षा झाली. गुन्हा एकच. अविश्वसनीय आहे. म्हणजे फक्त दिसण्यामुळे एवढा फरक? दुसरा महत्वाचं कारण आहे समानता, सिमिलॅरिटी. अच्छा, म्हणजे आपल्याला ते लोक आवडतात जे आपल्यासारखे असतात. बरोबर. मग ते कपड्यांच्या बाबतीत असो, आवडीनिवडी किंवा पार्श्वभूमी, हा माझ्यासारखाच आहे ही भावना एक कनेक्शन तयार करते. याचं प्रशिक्षण सेल्समॅनला दिलेलं असतं नाही का? हो, कार सेल्समन ग्राहकाशी बोलताना समान धागा शोधायचा प्रयत्न करतो. ग्राहकाच्या गाडीत गोल्फ बॉल दिसला की तो गोल्फबद्दल बोलायला लागतो. किंवा गाव एकच आहे असं काहीतरी सांगून जवळीक साधतो. अगदी. एकदा का ग्राहक त्याला आपल्यासारखाच मानायला लागला की मग आपोआप विश्वास बसतो. ठीक आहे, आकर्षण आणि समानता समजलं. पण तिसरं कारण आहे प्रशंसा, कॉम्प्लिमेंट्स. हे थोडं अनपेक्षित आहे. आपल्याला वाटतं की आपण खोटी स्तुती ओळखतो, पण खरं तर आपल्याला आपली प्रशंसा करणारे लोक जवळजवळ नेहमीच आवडतात. जरी ती खोटी असली तरी? हो, जरी आपल्याला माहीत असलं की ती खरी नाही तरीही. जो गिराड म्हणजे जगातला महान कार सेल्समन, त्याचं सगळं यश ह्याच एका गोष्टीवर होतं. त्यांची पद्धत तर एकदम साधी होती. खूपच. ते दर महिन्याला त्यांच्या 13,000पेक्षा जास्त ग्राहकांना एक साधं ग्रीटिंग कार्ड पाठवायचे. आणि त्या कार्डवर फक्त एकच वाक्य असायचं, आय लाईक यू. मला तुम्ही आवडता. बस, एवढंच. एवढंच. विचार करा, वर्षाला 12 कार्ड्स आणि त्यावर फक्त हे 3 शब्द. ना जाहिरात, ना डिस्काउंट. पण यामागचं मानसशास्त्र खूप खोल आहे. बरोबर. आपल्याला कुणीतरी पसंत करते ही भावनाच आपल्याला खूप आनंद देते. आणि याच साध्या फॉर्म्युल्याने जो गिराड यांना करोडपती बनवलं. म्हणजे आपण हे 2 नियम पाहिले, दुर्मिळता आणि पसंती. हे ऐकून थोडं भीतीदायक वाटतं. असं वाटतं की आपल्या निर्णयांवर काही नियंत्रणच नाही. तर मग यातून वाचण्याचा काही मार्ग आहे का? आपण या प्रभावशस्त्रांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा? हो, नक्कीच आहे. आणि हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याची माहिती असणं ही पहिली पायरी आहे. पण फक्त माहिती असून उपयोग नाही, कारण प्रत्यक्ष परिस्थितीत भावना जास्त प्रभावी ठरतात. बरोबर. म्हणून काही ठोस पद्धती वापरायला हव्यात.
सुरुवात करायची आहे आपल्याच भावना ओळखण्यापासून. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या खरेदीच्या वेळी पोटात खड्डा पडल्यासारखं वाटतं, एक प्रकारची घाई जाणवते, तेव्हा ओळखायचं की स्कॅर्सिटी प्रिन्सिपल वापरला जातोय. अच्छा, त्या क्षणी थांबायचं. हो, आणि स्वतःला विचारायचं, मला ही वस्तू तिच्या उपयोगासाठी हवी आहे की फक्त ती दुर्मिळ म्हणून हवी आहे. म्हणजे भावनेच्या प्रवाहातून बाहेर पडून विचार करायचा. पण लाइकिंग प्रिन्सिपलचं काय, जेव्हा मीटरच काही विकायला येतो? तिथे एक वेगळी युक्ती वापरायची. तिथे तुम्हाला ती व्यक्ती आणि ती वस्तू या दोन गोष्टींना मानसिकदृष्ट्या वेगळं करायचं आहे. हे मनारिक आहे. स्वतःला विचारा, मी या व्यक्तीला पसंत करते, हे ठीक आहे. पण ती जी वस्तू विकतेय तिची मला खरंच गरज आहे का? आणि जर हीच वस्तू कोणी अनोळखी व्यक्तीने विकली असती, तरी मी ती विकत घेतली असती का? अगदी बरोबर. यामुळे आपण त्या व्यक्तीच्या प्रभावातून बाहेर पडून वस्तूच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे टपरवेअर पार्टीमध्ये मैत्रिणीला नाही म्हणायचं नाही, पण वस्तू गरजेची आहे का हा विचार करायचा. हो, सीएलडीनी सांगतात की या युक्त्यांपासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेळ. कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी स्वतःला 24 तासांचा कूलिंग ऑफ पिरियड द्या. बरोबर. तो भावनिक ज्वर उसरला की चित्र स्पष्ट दिसतं. नक्कीच. 90% वेळा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाणवेल की ती वस्तू तितकीही आवश्यक नव्हती. तर दुर्मिळतेचा दबाव आणि पसंतीच्या व्यक्तीचा प्रभाव हे युक्त्या ओळखून आणि भावनिक क्षणी एक पाऊल मागे घेऊन विचार करणं हीच खरी शक्ती आहे. अगदी. कारण हे नियम फक्त खरेदी विक्रीपुरते मर्यादित नाहीत. राजकारण, समाजकारण, अगदी आपल्या वैयक्तिक नात्यांमध्येही यांचा वापर कळत नकळतपणे होत असतो. त्यामुळे याबद्दल जागरूक असणं हे आजच्या जगात एक आवश्यक कौशल्य आहे. तर मग आजच्या या चर्चेनंतर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे नियम ओळखून आपण खरंच त्यांना टाळू शकतो की आपलं मन या सोप्या मानसिक शॉर्टकट्सवर अवलंबून राहण्यासाठीच बनलं आहे. या जगात जिथे प्रत्येकजण आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे पूर्णपणे तार्किक राहणं शक्य आहे का? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि मानवी मानसशास्त्र समजून घेण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.